नमस्कार मित्रांनो, ऋषिकेश शिंदे व्लॉग्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गुरांसाठी वैरण न्यायला आलेलो आणि मका तोडत होतो. तर मका तोडताना मला काय दिसलं ते तुम्हाला मी आता दाखवतो. आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे की एका मकाच्या ताटाला किती कणस असू शकतात ते तुम्ही आता बघा. तर नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की एका मकाच्या ताटाला किती कणस असू शकतात. हे आमचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये इथं आलो होतं आणि आल्यामध्ये आम्ही इथं मका केलेली. तर मकेला एकाच मक्याच्या ताटाला किती कणस असू शकतात ते आपण आता बघूया. मी पण आश्चर्यचकित झालो बघितल्यावर की एका मक्याच्या ताटाला एवढी पण कणसं असू शकतात. तर चला आपण बघूया की किती कणसं आलेत एका मक्याच्या ताटाला. तर हे बघा, पहिल्यांदा मकाचं ताट दाखवतो तुम्हाला. ओके, हे मकाचं ताट आहे. हे एक आहे आणि हे दुसरं आहे. तर या ताटाला किती कणसं आलेत बघूया आपण. तर खालून सुरुवात करूया. इथं एक कणीस. ओके, एक इकडं सेपरेट आहे, दोन. त्यानंतर हे तीन, हे चार, हे पाच, हे सहा, हे सात. बघितलं तर हे सेपरेट ताट आहे. आणि ह्या ताटाला बघितलं तर एक दोन तीन चार कणसं आहेत. पण या ताटाला 7 कणसं आलेत. पहिल्यांदाच मी बघितलं की एका मकाच्या ताटाला एवढी कणसं येऊ शकतात. मका ही गोरांसाठी पौष्टिक मानली जाते आणि वैरणीसाठी मका ही करावी लागते गोरांसाठी. आणि आम्ही यावर्षी मकाच केलेली. तर काही ठिकाणी उगवली, काही ठिकाणी उगवली नाही. पण जी उगवली आहे त्याला कणसं भरपूर लागलेली आहेत. मित्रांनो, सांगायचं झालं तर आम्ही दुकानात गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला मका लावायचं आहे, गुरांसाठी वैरण करायचे वावरामध्ये. तर एक चांगली मका द्या. त्यांनी मका दिली आणि ती मकेचा रिझल्ट आम्हाला आज बघायला मिळाला. असं आमचं कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं की एका मकाच्या ताटाला एवढे कणसं येऊ शकतात. आणि आज मला असं पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं की एका मकाच्या ताटाला 7 कणसं पण असू शकतात. ओके, आणि इथं आम्ही मका केली आहे, तुम्हाला दिसते. गुरांसाठी वैरण लागते त्यामुळे मका केले आणि मी वैरण येण्यासाठीच आलेलो. हा बघा, कोयता वैरण येण्यासाठीच आलेलो आणि मला हे आज अनुभवायला मिळालं. खूप भारी वाटलं हे बघितल्यावर. तर मकाची केली आम्ही. ते आल्याचं रान होतं आणि त्या आल्याच्या रानामध्ये आम्ही गुरांसाठी वैरण करायचे म्हणून मका केलेली. आणि त्या एका मकाच्या ताटाला 7 कणस. हा अनुभव खूप आनंद झाला मला असं बघितल्यावर की एका मकाच्या ताटाला एवढे कणस येऊ शकतात. तुमचा असा कोणता अनुभव आहे का की एका मकाच्या ताटाला भरपूर कणसं आले आणि तुमचा तो अनुभव काय होता? काय आनंद झालेला त्यावेळेस? जे मका तुम्ही निवडलेली ती कशी निवडलेली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.